श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी 30 उपाय. 1. रोज अंघोळीनंतर एका फुलाला कुंकू वाहून थोडेसे तांदूळ घेऊन सूर्याला अर्पण करावेत. मनोवांछित गोष्टी घडून येतात, इच्छा पूर्ण होतात. 2. कुलदेवीच्या चरणी वाहिलेले कुंकू आपल्या कुंकात मिसळून रोज उपवर मुलीला लावयास सांगणे. मुलीचे लग्न लवकर सुयोग्य ठिकाणी जुळते. 3. साडेसातीमध्ये दररोज हनुमान चालीसाचे पठण करावे. नित्य दररोज 3 वेळा हनुमान चालीसा पठण केल्याने साडेसाती सौम्य बनते. 4. प्रयत्न करूनही कर्ज फिटत नसेल तर तसेच खूप कष्ट करून अपेक्षित धनप्राप्ती होत नसेल तर त्यांनी बहुम प्रदोष व्रत अवश्य करावे. 5. गुरुपुरुषामृत योगावर गजानन विजय ग्रंथाचे पठण करावे. मनोकामना लवकर पूर्ण होतात. 6. ज्या पुरुषाचे लग्न जुळत नसेल त्याने सोन्याच्या अंगठीमध्ये शुक्र रत्नाचा हिरा धारण करावा. शुक्र विवाह सुखाचा कारक आहे. 7. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र रोज 108 वेळा म्हटल्यास मनातील इच्छित कार्य खूप लवकर पूर्ण होते. 8. व्यवसाय किंवा नोकरीतून मिळणाऱ्या पैशातून थोडीशी रक्कम सन्पात्री दान करावी. याने भविष्यात आणखी पैसा मिळतो व मन समाधानी राहते. यशवंत, कीर्ती व लाभते. 9. नवरा मनाप्रमाणे वागत नसल्यास विवाहित स्त्रियांनी 11 कडकडीत गुरुवार करावेत. सायंकाळी दत्तात्रेयांना एखादे फळ नैवेद्य स्वरूपात अर्पण करावेत. मनोभावे प्रार्थना करावी व उपवास सोडावा. 10. उगवत्या सूर्यावर दररोज 1 मिनिट त्राटक करावे. डोळ्यात तेज निर्माण होते. एखाद्या व्यक्तीच्या नजरेत नजर देताच ती व्यक्ती वशीभूत होते. 11. मुलांनी अभ्यास करावा, संस्कारी बनावं यासाठी नवनाथ भक्तिसागर या ग्रंथातील 5वा अध्याय दररोज संध्याकाळी 7 नंतर आई वडिलांनी अवश्य वाचावा. 12. मुलांच्या प्रगतीसाठी आईने ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणावा. 13. संकट काळात शक्यतो सफेद वस्त्र परिधान करावे. किमान पांढरा रुमाल तरी जवळ बाळगावा आणि रोजच्या स्नानानंतर गीतेतील 9वा अध्याय वाचावा. संकट सौम्य बनतात. 14. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना श्री गजानन जय गजानन हा मंत्र म्हणत गणपतीला 108 दुर्वा वाहाव्यात. त्यातील 4-5 दुर्वा खिशात ठेवून कामाला जावे. कामात यश प्राप्त होते. 15. उपवास केल्याने शरीर शुद्धी होते. 16. जप केल्याने मानसिक विकास होतो व मन निर्भय बनते. 17. अनिष्ट ग्रंथाची शांती केल्याने भौतिक गोष्टीत यश मिळते. 18. दान केल्याने धनदौलत व ऐश्वर्य वाढते. 19. रत्न वापरल्याने मानसिक स्थिरता येते व शरीर बळ वाढते. 20. धन व रत्न जतन केल्याने लक्ष्मी स्थिर राहते. 21. रोज ध्यान केल्याने एकाग्रता वाढते. निर्णय क्षमता वाढून व्यक्ती दृढ निश्चयी बनते. 22. पुष्पपूर्व शाळा रेवती या भरणी या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींना वस्त्रदान केल्यास लवकरच भाग्य उजळते. 23. रागीट व चिरखोड व्यक्तीने सातरती मोती चांदीच्या अंगठीत चढवून घ्यावा. पौर्णिमेच्या रात्री चंद्र होण्यास चंद्रास नमस्कार करून वापरावा. 24. 16 सोमवारचे व्रत अत्यंत लाभप्रद आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असेल तर हे 16 सोमवारचे व्रत करावे. 25. पती पत्नीमध्ये सातत्याने भांडण व मतभेद होत असतील तरीही 16 सोमवारचे व्रत उपयुक्त ठरते. 26. जीवनात वारंवार अपयश येत असेल तर 16 सोमवारचे व्रत आवर्जून करावे. 27. रात्री झोप लागत नसेल तर झोपण्यापूर्वी ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायातील
पहिल्या 16 ओव्या वाचाव्यात व शांत गाढ झोप लागते. 28. जेवल्यानंतर उष्ट्या हातांनी देवी देवतांच्या प्रतिमेला स्पर्श करू नये. यामुळे देवदोष लागतो, बरकत नाहीशी होते, पैसा टिकत नाही. देवासमोर नेहमी शुद्ध व पवित्र होऊनच जावे. 29. प्रसाद घेतल्यानंतर हात लगेच धुवू नये. 30. सूर्योदयाच्या वेळी पक्ष्यांना दाणे खाऊ घालावेत, त्यामुळे भाग्योदय होतो. व्हिडिओ आवडले असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.